लवासा चालूच व्हायला पाहिजे. लवासा 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 लवासा. India's most ambitious township project, Lavasa, now on shaky ground. The Environment Ministry has issued a show cause notice to the 25,000-acre project near Pune. महाराष्ट्राच्या डोंगरामध्ये असं एक शहर जे की स्वित्झर्लंड बनण्याचं स्वप्न घेऊन आलं होतं, ज्याचा डिझाईन इटलीच्या पोर्टोफिनोशी रिलेटेड आणि त्याशी निगडीत होता. परंतु शेवटी या शहरामध्ये राहिलं काय? सन्नाटा. का हे सत्य आहे? काय नेमकं की खरंच लवासा म्हटल्यानंतर गोस्ट सिटी, अबंडन, शांतता हे सगळं सत्य आहे का? आज आपण तेच जाणून घेऊया, लोकांशी चर्चा करूया, प्रत्यक्षात अनुभवूया की नेमकं शहरामध्ये चाललंय काय. लवासा जन्म तिथं झाला आमचा. जन्म तिथं. हो. प्रत्येक गावामध्ये 200-300 लोक. हा 200-300 लोक आहेत प्रत्येक गावात. इथे जवळजवळ आहे ना 18 गाव आहेत अख्खे मसुखोऱ्यामध्ये आमच्या. त्याच्यामध्ये 2500 ते 3000 लोकसंख्या आमची इथे. स्टुडंट्स पण भरपूर आहेत. हो स्टुडंट बाहेरचे पण भरपूर. 2000 क्राईस्टचे स्टुडंट 2000 आहेत. हा आहे लवासाचा टाउन हॉल आणि इथे ज्या प्रकारच्या अपेक्षा केल्या गेलेल्या होत्या तेवढा तर जनसमुदाय आपल्याला दिसत नाहीये. आम्ही बरेच वर्ष झाली राहतो त्याला, बहुत 40 वर्ष झाली नसतील मला वाटतं राहत आहे त्याला. लवासा चालूच व्हायला पाहिजे. हां चालूच व्हायला पाहिजे. असं पोराबाळांना कामधंदा व्हायला लागायला पाहिजे. असं आहे. हां कामच नाही तर लवासाच बंद पडली, चालू व्हायला पाहिजे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अशी सिटी प्लॅन झाली जिथे तुम्ही काम पण करू शकता, हॉलिडे एन्जॉय पण करू शकता आणि रिटायर पण होऊ शकता. लवासा सिटी एका प्रायव्हेट हिल स्टेशनवरती हा प्रोजेक्ट उभारण्यात आला. मोठमोठ्या बिल्डिंग्स, PVR आणि एंटरटेनमेंटसाठी मोठे मोठे असे प्रोजेक्ट्स. भूत वगैरे हे म्हणजे अफवा आहे. कुणी काम करत काही. इथं उलट लोक आवडीने राहण्यासाठी येतात. कॉलेजची मुलं आहेत इथे भरपूर. गाववाले असल्यामुळे काय वाटत नाही. कितने दिन से आप यहाँ पे हो? ओके सो मैं यहाँ से जुलाई 2024 में आया था. इट्स लाइक 10 महीना हो गया है मेरे को. सो आई एम मतलब मैं मास्टर्स इन डेटा साइंस में स्टूडेंट हूँ, फर्स्ट ईयर. सो यहाँ पर मोस्टली या बोल सकते कि अबेंडन काइंड ऑफ सिटी है कि आपने देखा होगा यहाँ पर मोस्टली बिल्डिंग्स आर लाइक खाली पड़ी हुई है, लाइक अंडर कंस्ट्रक्शंस है. यहाँ पर है डिफ़िकल्टी थोड़ा सर्वाइव करने के लिए. यहाँ पर कुछ है नहीं, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी नहीं है यहाँ पर. इट्स जस्ट लाइक आपके फ्रेंड है, ग्रुप है, तभी आपके लिए बेस्ट है. अदरवाइज इफ़ यू आर लोनर देन इट्स अ डिफ़िकल्ट प्लेस. बहुत डिफ़िकल्ट प्लेस है आपके लिए, आप सर्वाइव करने के लिए. यहाँ पर आपका डिफरेंट लाइफ है. यहाँ पर पॉपुलेशन भी बहुत कम है, तो आपको वही फेस आपको डेली दिखते हैं. मतलब अगर आप यहाँ पर लॉन्ग टर्म रहोगे तो आपको वही फेस दिखेगा. यू विल गेट सम टाइम बोर्ड कि लाइक कभी कभी आपको डिप्रेशन भी हो जाता है कि लाइक आप एक ही लूप में, आप एक ही जगह पर ही घूम रहे हो. ज्या प्रकारच्या बिल्डिंग्स तुम्ही बघत आहात, इथे पूर्वी बँक बनणार होती, नंतर कॅनल आणि मोठे मोठे प्रोजेक्ट, म्हणजे अशा प्रकारच्या त्या बिल्डिंग्स बघून तुम्ही एक कल्पना कराल की काय सिटी झाली असती तर. आणि तेव्हाची आर्किटेक्चरी, तेव्हाच्या लोकांनी काय म्हणजे स्वित्झर्लंड बनवायचं जे स्वप्न होतं ते खरंच एक मनाशी बाळगून पूर्ण करायसाठी जीव ओतून काम केलं म्हणायला हरकत नाही. परंतु पॉलिटिकल इश्यूज, जिओमेट्रिक इश्यूजमुळे आज काय झालं आहे, सिटीचा वेगळाच रंग आपल्याला पाहायला मिळतो. आता पण इथे आपल्याला काही साईट्सवरती कन्स्ट्रक्शनसाठी लागत असलेली ही सिमेंटची पिशवी पडलेली आणि विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. नेमकं हे तर स्पष्ट दिसून येते की कन्स्ट्रक्शन एकाएकी थांबलं असणारच. ह्या संपूर्ण ओसाड बिल्डिंगचे एकमेव कारण 2010 मध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटने यांच्यावरती आक्षेप घेतला, यांच्या या इलिगल कन्स्ट्रक्शनवरती. कारण वेस्टर्न घाट असल्यामुळे इथे डिफॉरेस्टेशन झालं, नदी डायव्हर्ट करण्यात आल्या आणि अशा बऱ्याचशा रिझन्समुळे आणि एन्व्हायरमेंटल डॅमेजमुळे हे प्रोजेक्ट ठप्प झाले. असं काय घडलं असणार की या संपूर्ण चित्रीकरणाला बघून इतका तर अनुमान लावला जाऊ शकतो की येथील लोक, येथील नागरिक खूप घाईमध्ये आणि तातडीने वेगळ्या दिशेने रवाना झाले. इथे न थांबता इथे आपलं सामान असं विखुरलेलं सोडता दुसऱ्या दिशेने वाटचाल केली. कन्स्ट्रक्शन झालं, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनल्या आणि क्वालिटी वर्क बरं का, कारण आज सुद्धा यांची ही मजबूती आपल्याला पाहायला मिळते. परंतु जे स्वप्न
एक इन्व्हेस्टर घेऊन आला होता, रेसिडेन्ससाठी जे नागरिक घेऊन आले होते, कॉलेजेसला घेऊन स्टुडंट घेऊन आले होते, आणि तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट्स यांना बघता जे व्यापाऱ्यांचं स्वप्न होतं ते आज पण कुठेतरी धूळ खात आहे. इथे चाललं आहे तर फक्त क्राइस्ट युनिव्हर्सिटीचं ते कॅम्पस, ते कॉलेज. भारताच्या विविध कोपऱ्यातनं इथे विद्यार्थी शिकायसाठी येत आहे, आणि या युनिव्हर्सिटीला आपल्याला खरंच प्रतिसाद आणि कौतुकास्पद कार्याचा एक शिक्का द्यावाच लागेल. कारण या युनिव्हर्सिटीमार्फत येथील समस्त गावकरी नागरिकांना रोजगार देण्यात येत आहे. मग ते सिक्युरिटी गार्डचा असो, सफाई कर्मचाऱ्याचा असो, या उलट येथील विद्यार्थी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज मार्फत या गावातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सुद्धा कार्य करत आहे. आणि हॉस्पिटॅलिटी अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज फक्त युनिव्हर्सिटीमार्फत चाललेल्या आहे, क्राइस्ट युनिव्हर्सिटी. तो मतलब इट्स अ वेरी गुड एक्सपीरियंस. मतलब पढ़ने के लिए अच्छा जगह है. तुम्हें डिस्टर्ब करने के लिए कोई नहीं आएगा. तुम्हारे पास ज़्यादा डिस्ट्रैक्शंस नहीं रहेंगे. तुम कुछ भी कर सकते हो, वैसा है. तसं पाहायला गेलं तर घोस्ट सिटी नाही म्हणता येणार, कारण इथं बरेच लोक राहतात. जसं आमचे क्राइस्ट युनिव्हर्सिटीचे 2000 स्टुडंट्स आणि स्टाफ प्लस तर टोटल 2500 आमची सगळ्यांची संख्या आहे. युनिव्हर्सिटीच असते. करेक्ट राईट. आणि इथं आशाना आहे सिनियर सिटीजन लिव्हिंग, त्यांचेही लोक ऑलमोस्ट 200 लोक असतात, आणि बाकीचे इथे 17 ते 18 गावं आहेत. तर मग सध्या तरी इथे म्हणजे क्राइस्टचं अस्तित्व आहे, आणि क्राइस्टमुळे इथं साधारण हे जे काही गावं आहेत, आमच्याकडे साधारण क्राइस्टमध्ये साधारण 150 लोक कामाला आहेत. म्हणजे इतक्या लोकांना रोजगार आहे. येस. आणि क्राइस्ट असल्यामुळे इथं मार्केट चालू आहे. इथे लोकांना त्यांचे छोटे मोठे हॉटेल्स वगैरे बिझनेस वगैरे त्यांना करता येतात. हे सगळं चालू आहे. म्हणजे थोडक्यात जर क्राइस्ट इथं जर इथं नसतं तर मग साहजिकच घोस्ट हाऊस म्हणता आलं असतं, म्हणजे पूर्ण बंद झालं असतं, आणि इथं कोणीच नसतं दिसलं तुम्हाला. तर सदर चित्रीकरणामध्ये आपण प्रसारमाध्यमामध्ये बघतो की इथे एकांत आहे, घोस्ट सिटी आहे, कसल्याही प्रकारचं मानव अस्तित्व दाखवलं जात नाही, परंतु हे फार चुकीचं आहे. आम्ही या डॉक्युमेंटरीमार्फत एवढंच सांगू इच्छितो की इथे खूप छान युनिव्हर्सिटी आहे, एकदम सोज्वळ असे लोक आहेत, आणि खरंच एक मदत करणारे लोक आहेत. तर असं तर नाही म्हणतात, खूप छान प्लेस आहे, हिल स्टेशन आहे. उन्हाळ्यामध्ये यायसाठी टुरिस्टसाठी वेगवेगळे इथे ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळे रिसॉर्ट्स आहे, आणि पहाडी व्ह्यू मिळतो तुम्हाला. तर बेस्ट प्लेस आहे.